युद्धजन्य परिस्थितीमुळे वातावरण असं झालेलं आहे की सोन्या चांदीचे भाव हे स्थिर नाही, अगदी अस्थिर आहे. आज काही, उद्या काही, दुपारी काही, संध्याकाळी असे झालेले आहे. आणि अजून जर भाव कमी झाले तर आपलं नुकसान होईल. या कारणाने लोक लग्नाची शॉपिंग थोडा ब्रेक लावलेला आहे. देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळं बाजारपेठा या ठप्प झालेल्या आहेत आणि या युद्धाच्या परिस्थितीमुळं सगळ्यात मोठा फटका जो आहे तो सोने चांदीच्या व्यापाऱ्यांना बसलेला आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकाच्या खिशाला देखील ही जड बसते आहे. खरं तर सोने चांदीचे दर जे आहेत ते दररोज कमी जास्त होत आहेत, चढ उतार यामध्ये होत आहेत. आजची सोने चांदीची दराची परिस्थिती काय आणि सध्या बाजारपेठांमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. सध्या आपण सुवर्णनगरी म्हटल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारमध्ये आहोत. आपल्या सोबत काही व्यापारी पण आहेत आणि आपण बघू शकतो की ज्या बाजारात आपण, ज्या दुकानात आपण आहोत तिथे खरं तर ज्या ग्राहकाची सोन्या चांदीकडे कल जास्त असते, आज आपण खरी परिस्थिती बघितली तर ग्राहक देखील कुठंतरी आता सोन्या चांदीकडे जे आहे ते दागिने घेण्याकडे पाठ फिरवत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. खरं तर सोन्या चांदीचे दर कमी जरी होत असले तरी ग्राहक मात्र कुठंतरी या सर्व बाजारपेठांकडे पाठ फिरवत आहेत. खरं तर दादा, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे नेमका काय परिणाम होतोय, व्यापाऱ्यांवर देखील काय परिणाम होतोय आणि ग्राहकांवर देखील काय परिणाम होतोय? युद्धजन्य परिस्थितीमुळे वातावरण असं झालेलं आहे की सोन्या चांदीचे भाव हे स्थिर नाही, अगदी अस्थिर आहे. आज काही, उद्या काही, दुपारी काही, संध्याकाळी असे झालेले आहे. आणि ह्या व्यवसायात लोकांची ग्राहकी चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी लोकांच्या मनामध्ये भाव स्थिर असणं महत्वाचं आहे. तेव्हा त्याला कुठेतरी ते सिक्युरिटी मिळते की आपण घ्यावं का द्यावं. पण अस्थिर भाव असल्या कारणाने त्याचं मन हे होत नाही की आपण घ्यावं की मोडावं. त्याच्यामुळे त्याचा परिणाम खूप मोठा या व्यवसायावर आमच्यावर झालेला आहे. खरं तर सध्याचे दर काय, आजचे दर काय आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून जे दर आहेत ते घसरण होते तरी ग्राहक याकडे पाठ फिरवत आहेत. बरोबर. गेल्या 3 महिन्यापासून सोन्या चांदीच्या भावामध्ये असंच घसरण आणि वाढ असंच दोन्ही प्रकारे चालू आहे. आता मागील 1.5 महिन्यापूर्वी म्हटलं तर भाव चांगल्यापैकी खूप वधारले होते, वाढले होते. आणि आता अचानक ह्या युद्धजन्य परिस्थितीत तर विपरीत परिणाम झाला आणि भाव तुटायला सुरुवात झालेली आहे. तुटायला सुरुवात झाल्यामुळे ग्राहकांचं मन पुरत कन्फर्म होत नाही त्यांना की आपण घ्यावं की नाही घ्यावं असं. त्याच्यामुळे आता आज 1,59,000 भाव पुन्हा खाली आलेले आहे. हा. खरं तर व्यापाऱ्यांना देखील हा मोठा फटका आहे, कारण की दररोज जे ते भाव बदलत आहेत. आपल्याला किती नुकसान होत आहे आणि याची झळ कशी आपण सहन करतो? हा लाखाच्या घरातले हे आम्हाला फटके त्याच्यामध्ये आहे. कारण कस्टमर आजच्या चालू भावात मोडून मोकळं होतो. आपली मोड पुढे जाणीपर्यंत अजून भाव खाली आलेले असतात. त्याच्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांवर आहेच. खरं तर काही ग्राहक देखील आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल? खरं तर सोने चांदी खरेदीकडे सगळ्यांचा कल जास्त असतो, मात्र सध्या जी आहे ती खरेदी एकदम ठप्प झालेली दिसते. बरोबर. या गोष्टीवर शासनाने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे त्यांच्या लेवलवर सरकारने, जेणेकरून म्हणजे व्यापाऱ्यांना या गोष्टीचं हे बसेल की त्यांना सपोर्ट येईल, सिक्युरिटी येईल. शासनाने या त्यांच्या लेवलवर काहीतरी उपाययोजना करावी. खरं तर लग्न सराई सुरू आहे. सोने चांदी खरेदीचा कल लोकांचा जास्त असतो, मात्र आता दुकानामध्ये फार कमी गर्दी आहे आणि ग्राहक देखील कमी आहेत. म्हणजे लोकांचा कल कसा आहे की भाव उतरत आहेत, त्यामुळे आपण आता खरेदी करून टाकायची लग्नाची. आणि अजून जर भाव कमी झाले तर आपलं नुकसान होईल. या कारणाने लोक लग्नाची शॉपिंग थोडा ब्रेक लावलेला आहे. थोडक्या व्यवहार करतायत लोक, पण म्हणजे पाहिजे ठोस गिरायकी तशी नाहीये बाजारामध्ये. तर भाव स्टेबल पाहिजे. भाव चढलेले असो का उतरलेले असो तर स्टेबल पाहिजे. चढ उतारामुळे काय आहे, व्यापार ठप्प होऊन जातो. खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे एकीकडे ग्राहक देखील संभ्रमात आहेत, दुसरीकडे व्यापारी देखील मोठा परेशानीचा आपल्याला दिसून येतोय. खरं तर सराफा बाजारांमध्ये ग्राहकांची नेहमीच मोठी वरचढ आपल्याला दिसून येते, मात्र आजची परिस्थिती जर बघितली तर ग्राहकांनी कुठेतरी सराफा बाजाराकडे म्हणा किंवा सोने चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे अनेकांचं असंच म्हणणं आहे की सरकारने, भारत सरकारने असो किंवा ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे ही सर्व परिस्थिती जी आहे आटोक्यात आली पाहिजे आणि हे जे दर आहेत ते स्थिर झाले पाहिजे, जेणेकरून हा बाजारपेठ पुन्हा सुरळीत चालेल अशी त्यांची अपेक्षा आहे. मोहन दुबे, LS मराठी न्यूज, जळगाव.